सच लाइव न्यूज हर कदम सच के साथ। विभागातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहात, तर येणाऱ्या काळामध्ये आपण कोणत्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवत आहात आणि निवडून आल्यानंतर आपण कोणती कामे करणार आहात, काय सांगायला? मी प्रभाग क्रमांक 3 मधून थांबलेली आहे आणि आता पाहता जनतेने मला खूप सपोर्ट करत आहेत आणि मला निवडूनच देतील याची पूर्ण खात्री आहे मला। आणि जे समाजाचे कार्य आहेत ते मी सर्व करण्यासाठी तयार आहे। एक महिला म्हणून महिलांच्या दृष्टिकोनातून काही वेगवेगळे योजना किंवा बचत गटासाठी काही आपण करणार आहात का? महिलांच्या जे काही योजना आहेत ते सर्वच करायला मी तयार आहे। पण एक तरुण आणि नेहमीच समाजाच्या जे काही अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमी तत्पर राहिलेले आहात, तर सध्या आपण या प्रभागात फिरत असताना कशा पद्धतीची परिस्थिती आहे, काय सांगाल सर? आता बघा, आम्ही सकाळी 8:30-9 वाजता प्रभागात फिरतो आहोत, तसं आम्ही दररोज प्रत्येक प्रभागात फिरतो आहोत। परंतु ह्या प्रभागामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे, विशेष करून युवा वर्गामध्ये। तर ते पूर्ण निवडणूक या भागातील लोकांनी पूर्ण हातात घेतली। यांना विरोधक माहीत नाही, कोणीच माहीत नाही। आम्हाला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना मतदान करायचं असं उत्स्फूर्त आम्हाला सांगत आहे। या प्रभागामध्ये प्रामुख्याने 2 तुमचे उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, तर त्याच्याबद्दल जनतेचं मत कशा पद्धतीने तुम्हाला ऐकवायचं, काय सांगा? आपलं स्नेहात आहे, याचं शिक्षण मी झालेलं आहे, म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग झालेलं आहे, म्हणजे उच्च शिक्षित आमचा उमेदवार आहे। आणि आमचे हाफिज सय्यद मुईद साहेब जे त्यांनी या दर्ग्याची सेवा केली, त्यांची कौटुंबिक वारसा आहे त्यांचा। मग एक चांगले उमेदवार आम्ही या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने या दोघांना दिलेला आहे आणि दोन्हीही तरुण आहेत, त्यामुळं तरुण लोक या भागातील त्यांना चांगला समस्याची त्यांना जाण आहे आणि त्यांनी एक चांगल्या तळमळीने या भागातील प्रश्न सोडवतील याचा जनतेला विश्वास आहे। त्यामुळं ते या भागातील लोक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि या दोन्ही उमेदवाराच्या मागे ताकदीने थांबतील असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे। खरं तर तुमच्या पाठीशी, विशेषतः काँग्रेसच्या पाठीशी अनेक सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते नेते तुमच्याशी जुळले गेले आहेत आणि त्याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीमध्ये कसं पाहता आपण? 100% सर्व क्षेत्रातील दिग्गज आहेत, डॉक्टर्स असतील, वकील असतील, सर्व क्षेत्रातील आमच्यासोबत आहेत। नक्कीच त्यांना आमच्या ग्रुपकडनं काहीतरी चांगलं होईल असं त्यांना अपेक्षा आहे। 100% आम्ही त्यांच्या अपेक्षा आणि त्यांनी आम्हाला जे सहकार्य करत आहे ती पुढील जबाबदारी आमची वाढणार आहे। त्यांनी आम्हाला सहकार्य करणार आहेत, ते देशमुखबद्दल आमच्याकडून त्यांना अपेक्षा आहे। 100% आम्ही जबाबदारीनं जितकं होईल आम्ही काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहोत। सध्या असं म्हटलं जातं की भाजपाचं कमळ हे पुण्यात जरी वेळ बदलण्यासाठी घडीच्या पाठीमागे आहे असं म्हटलं जाते, तशा पद्धतीनं व्यक्ती होताना तुम्हाला काय वाटतं, त्यामध्ये काय प्रतिक्रिया आहे? आता काय, देशमुख शहरातील लहान मुलगा देखील सांगू शकतो, सांगायची गोष्ट नाही, लहान मुलगा सांगू शकतो की भाजप कोणाच्या मागे आहे आणि घड्याळ कोणासोबत आहे। हे सर्व देशमुख जनता फार सुजाण आहे। आता ते आपण शेवटी बघत आहोत की ज्यावेळेस भाजपाचे काही उमेदवार डिक्लेअर झाले होते प्रभागामध्ये, मग त्यांना सोयीस्कर घड्याळामध्ये कसं पाठवले, कोण पाठवले, सर्व लोकांना माहीत आहे। याचं उत्तर जनता 2 तारखेला मतदान रुपयातून देणार आहे। आपल्या प्रभागामध्ये आपण जनतेच्या कामाच्या दृष्टिकोनात, पण आज निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा आपण पुढाकार घेत आहे। आपल्या या प्रभागातील उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी आपण आहात, काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीचे येणारे निकाल कुठे काय सांगा? अलहमदिल्ला अच्छी है। डोर टू डोर कैंपेनिंग चालू है, हमारे साथ हम लोगों के साथ ठहरे वाले थे लोग हमारे साथ, इंशाल्लाह बहुत ज़्यादा लोग जीत होंगे। आप यंग जनरेशन एक आपको चाहने वाला यहाँ पे बड़े तादाद से यंग जनरेशन है, तो ये यंग जनरेशन आपके साथ इस इलेक्शन में किस तरह से बेनिफिट देगी? आजा बाबा नगर हो, अबू बकर कॉलोनी हो, मदीना कॉलोनी हो या नारंगर रोड हो या आबादी हो, यहाँ के पूरे बच्चों से मैं आपके चैनल के माध्यम से बोलना चाह रहा हूँ कि भाई मैं महमूद हाफिज साहब की कैंपेनिंग डोर टू डोर चालू है। देश के महमूद हाफिज साहब की हमारे राजा रमदाद डोर टू डोर कैंपेनिंग चालू है। मैं इनके साथ ठहरे वाला हूँ, बहुत तकलीफ हूँ और आप मेरी तकलीफ के साथ ठहरिए।